हे प्रमाण निस्ते आपण ऐकायचे नाही, काही ते थोडं आत्मचिंतन करायचं. बरं का अभिमन्यू बाबा चाली कोणाला लगोटी ते कळत नाही. पहिलं संसार दुःखाचा आहे, चाल सुद्धा तशीच लावली त्याला. दुःख बांधवडी बरोबर आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. एवढं असताना सुद्धा मला जोपर्यंत लग्न होत नाही असं वाटते कधी कधी होते, पण झालं की वाटते क्वेश्चन झालं बाबा, असं वाटते का नाही? बरं काही टेन्शन नको, म्हणजे अवघड असेल. संसारात पडलं की मला नवरा बायकोच्या भांडणं असायची ती कटळ शहरातलं सांगाल तिकडं कॉलनीतलं बरं का महाराज. आणि ते वैता पण म्हणे पाय ग त्या कॉलनीचा त्यांच्या फ्लॅटकडे पाय बरं. ते म्हणे काय पाय त्यांच्या फ्लॅटकडे. कधी कधी वहिनी असतात, कधी कधी भाऊजी असतात, किती आनंदात आहेत की पाय भरते, तू सारखं कटकट कटकट माझ्या पाठीमागे लावत बसतो. ते म्हणे जाऊन विचारायला त्यांना, जाऊन विचार. गेलो महाराज, वहिनी नमस्कार. नमस्कार. संसाराचा काय बघ तुमचा संसार दोघांचा, राजा राणीची जोडी तुमची हो. कसं काय? कधी कधी वहिनी असतात, कधी कधी तुम्ही असता, भाऊजी काय मिळेल तुमचा, फार आनंद देतात तुम्ही. हातच जोडले म्हणे, लय मोठ्या गैरसमजात तुम्ही. म्हणजे कधी कधी हसतो माहित आहे तुम्हाला, तेच विचार आलं तुम्हाला कशामुळे एवढे आनंदात आहात तुम्ही. ते काहीच नाही म्हणे, आमचे भांडणं झाले, हा मला दरवाजा बाहेर यायला लागतं, बायको हाणते बेलनं फेकून, आणि ते लागलं की ती हसते, आणि हुकलं की मी हसतो. आमचं जीवन असं आहे, आमचंच बरं आहे तुमच्यापेक्षा. बरोबर. अहो सुखाचा विचार सुद्धा नाही. पोरा काय कळलं बाबा त्याच्यात. ते वाटायला बरं झालं मला सांगायला, टेन्शन घ्यायचं नाही बाबा, याच्यात काय खरं. बरोबर आहे पोर, आणि त्याची गरज आहे मला आनंद आहे. लक्षात ठेवा, विचार जर सुखाचा नसेल तर तुम्ही आम्ही संसार करत नाही का, माझा प्रश्न आहे तुम्हाला. मला तुम्ही कसं सांगता विचार सुद्धा सुखाचा नाही, त्यासाठी पटवून देतो लक्षपूर्वक आहे का. एक पोरग मुंबईला राहत होतं आणि बापाने फोन केला, बाळू काय पप्पा, अरे बाबा लग्न ठरलं, तुझं लग्न करायचं अशी इच्छा ये. ते म्हणे नाही नाही माझा जॉबचं काम सुरू आहे. ते म्हणे राहू दे जॉब, पहिलेच भानगडी पोरीची ये लवकर. ते पोरग असं बोलल्यामुळे घरी आलो बाबा. लग्न वगैरे पार पडलं, वेळ कमी असल्यामुळे सांगतो. तर लग्न वगैरे पार पडल्यानंतर ते पोरग 2 दिवस राहिलं. जो लग्नाचा विधी होता तो उरकला आणि पोरग निघलं कुठं, मुंबईला. आपली बायको घेतली ती तिकडे निघलं. आजकालची पोरं भानगडीत पडत नाही. सावकार हम दो हमारे, बोला ना, हम दो हमारे दो, आणि पहिले दो जान दो. बोला तुम्हाला बालाजी भाऊ कळलं आहे कडे पाठी मला. हम दो हमारे दो, पहिले दो जान दो. मग छोटीशी रूम केली त्यानं, 10 बायची खोली केल्यानंतर सर्व ते आता डोळ्यासमोर चित्र उभं करा. संसार, फॅन आहे, कूलर आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, वलपाट आहे, बेलन आहे, सर्व त्यास आहे. आणि पती पत्नी, मी विचार सांगतो, सुखाचा हिच्यात नाही. आणि पती पत्नी झोपल्यानंतर ते म्हणे कागा, ते म्हणे बोला, मस्त आपण हिच्यात ऍडजस्ट झालो म्हणे एवढ्याशा खोली. म्हणे बरोबर आहे, पण जाऊ दे का, जर उद्या जर एखादं बाळ झालं तर. आता झालं होतं का नाही. तुम्ही बाई अजून काहीच नाही, तुम्ही असं काय विचार करता. नाही नाही झालं तर, तुम्ही पण अजून काहीच नाही ना आपल्याला, झालं तर. असं धावल्यानंतर ती हुशार होते म्हणे, बाई नवीन नवीन कार्यक्रम. काय म्हणे, नवीन नवीन कार्यक्रम पुढे नांदी लागता, मारा गिरायचं आपलं. ती म्हणे बरं ठीक आहे सरका पलीकडे. सरकलो पलीकडे. मग आता येणं थांबायला पाहिजे का नाही. मग ते जाऊ दे म्हणे, जर 2 झाले तर 2. ती म्हणे सरकार पलीकडे. मग आता येणं थांबायला पाहिजे का नाही. तरी थांबलं नाही. बरं का दिलीप महाराज. मग जाऊ दे म्हणजे दोघांच्या पाठीवर जर एखादी मुलगी झाली तर मग सरकार पलीकडे. अहो सर काय गेलं बघता काय, कंबरच मोडले. आता याला दवाखान्यात आपण खत झाल्यानंतर नेऊ. फक्त माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यायचं. कमरचं जे हाड मोडलं हे झालेल्या पोरानं मोडलं का न झालेल्या पोरानं मोडलं. माय बोला पटापट. तुमचा आवाज कमी यायला पाहिजे, पाठीमागे बोला. श्रोते मंडळी हो, कमरचं जे हाड मोडलं माय, पाठीमागच्या माय हो, ते कोण मोडलं माय, न झालेल्या पोरानं. म्हणून आता सांगा
न झालेले जर कमरचे हाड मोडायला लागले झालेले का आपल्या नीट वागून आहेत का महाराज? म्हणून महाराजांनी सांगितलं हिच्यात सुखाचा विचार नाही कोठे. पहा महाराज म्हणतात का ते नाही नेतात महाराज 2 धाम यात्रा वगैरे करतात काय आहे का? विचार सुद्धा सुखाचा नाही. मग नाराज झाले आत्मदेव ब्राह्मण. हे लोक हिणवतात महाराज. ज्या गोष्टीची कमी असले का महाराज त्याला लोक वाईट बोलतात. लक्षपूर्वक आहे. समोर माणूस आला की त्याची कमी महसूस करतात. लक्षात आलं नाराज झाला आत्मदेव ब्राह्मण. आणि त्याला वाटलं बस देवा एवढं तरी काही दिलं मला आता मला समाधान नाही रे. अरण्यामध्ये गेला आणि अरण्यामध्ये गेल्यानंतर असं त्याला वाटलं की आता आपलं जीवन संपून टाकावं. पण ऐका उद्धार व्हायचा असेल एक साधू महात्मा भेटले. अरे काय करतो? मागं वळून पाहिलं. साधू महाराज तुम्ही? आम्ही. का करतो असं? महाराज जगण्याची इच्छा नाही. तुम्ही सर्व सांगितलं. कारण का मला तर संतती नाहीच नाही. पण माझ्या दारात जरी काही मी लावलं एखादं झाड वगैरे त्याला सुद्धा फळ प्राप्त होत नाही. अहो माझ्याकडे गाय महाराज तिला सुद्धा वासरू होत नाही. एवढं वाईट माझं कर्म असेल तर मला जगायचं नाही. पण महाराज तुमची भेट झाली आणि संतावरती माझा विश्वास आहे. संताची ये पायी हा माझा विश्वास. मग काय मला तुमच्या आशीर्वादाने आता एखादं मूल व्हायला पाहिजे. ते संत महात्मे होते. त्याने अंतर्धामाने पाहिलं त्याला 7 जन्म संतती नव्हती. त्यांनी जर सांगितलं हे पहिलंच दुःखी आहे आणि मी जर म्हटलं तुला काही होणार नाही ते आणखीन दुःखी होईल. नाही महाराज मला काहीतरी झालं पाहिजे. मला काहीतरी प्रसाद द्या. ते संत महात्मे होते. ते साधूने एक फळ काढलं आणि तिला त्याला सांगितलं ऐक तुझ्या पत्नीला देत असताना याचे काय नियम आहेत. लक्षपूर्वक आहे का? काय नियम आहेत? तुझ्या पत्नीला शुचिभूत राहावं लागेल. पहिला नेम. दुसरा नेम काय करावं लागेल? एकच टाइम जेवावं लागेल आणि हे फळ तुझ्या पत्नीलाच खावं लागेल. ते फळ घेतलं आनंदाच्या भारामध्ये बायकोला आवाज दिला. अगं ऐकतेस का? काय? आपला उद्धार झाला बघ. जे आपल्याला दुःख होतं ना ते आता दुःख नाहीच होणार आहे. तिला वाटलं काहीतरी दुसरंच माझ्याकरता आणलं काहीतरी. बरोबर आहे का? मोठ्यांदर नवरे आवाज दिला. अगं इकडे इकडे. तुला वाटतं दुसरं काहीतरी आणलं. म्हणे काय आणलं? बघू द्या बघू द्या. तिने ते फळ काढलं. ती बायको म्हणे बाई बाई मला वाटलं काहीतरी चप्पल हार वगैरे आणलं काय. हे आणलं वय. मग काय करायचं? तू खायचं. येणं काय होणार? आपल्याला मूल होणार. आता ती गुंदुली होती महाराज. तिने पुढची ती म्हणजे बाई बाई आता एक तर नवरा आहे नाही तर म्हणता येत नाही. मग तिला सर्व तो चित्रपट आठवायला लागला. हे जर खाल्लं तर मला दिवस राहतील. दिवस राहणे म्हणजे मळमळ मळमळ करेल. चक्र येतील. मी अशक्त होईल. माझं सर्व संपूर्ण सौंदर्य नष्ट होईल. काय करावं काय करावं? ती तिच्या बहिणीकडे गेली आणि बहिणीकडे गेल्यानंतर सांगितलं काय ग येणं असं असं फळ आणलंय आता खा म्हणतात ते. मला जर मी जर गर्भवती राहिले तर मला त्रास होईल. काय करावं? तिची बहीण सांगू लागली बघ तुझ्याकडे भरपूर धन आहे. हो म्हटलं माझ्याकडे कमी आहे. एक काम कर मला धन दे तुझा मी प्रश्न सॉल्व्ह करते. म्हणजे तू फक्त महिन्यापर्यंत फक्त पोटाला चिरकुट बांधायचं. मी माझं मूल तुला देणार. फक्त तू काय करायचं आम्हाला धन प्राप्त करून दे. तिला वाटलं ही बरीच सण आहे. हे फळ काय करायचं? ते म्हणजे तुझ्या समोर जी गाय आहे ना त्या गाईला देऊन टाक. ते फळ मला त्या गाईला दिलं. मी बरोबर 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर हिनं काय केलं? प्रत्येक महिन्यामध्ये ते पोटाला असे चिंध्या वाढू 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 पोट तिने वाढवलं. आणि त्यानंतर त्यांना मुलगा प्राप्त होणार. तो तिच्या बहिणीला झाला. आणि बहिणीला झाल्यानंतर ती सांगू लागली अहो आम्ही दोघी बाळातपणाला गेलो होतो. हा पण काय झालं? माझ्या बहिणीचा मुलगा मेला हो. आणि मला देवाच्या कृपेने मूल झालं पण दूध नाही. मग काय माझी बहीण आपल्या घरी आणू का? खोटं बोललो. पतीसोबत कपट करायचं नाही. गुरुने शिष्याने गुरुसोबत कपट करायचं नाही.
आणि भक्तांनी देवासोबत कधी कपट करायचं नाही. कपट केलं महाराज तिने, आणि जे फळ इकडं गाईला दिलं, तिला सुद्धा एक मुलगा झाला. सर्व अवयव त्याला माणसाचे, फक्त कानच महाराज त्याला गाईसारखे होते. मग तिने सांगितलं, ती बहीण माझी आणू का, मला दूध देत नाही बाळाला पाजण्याकरता. तिने सांगितलं घेऊन या. मग नामकरण विधी सोहळा ठेवायचा. तिने सांगितलंय बघा, माझ्या मुलाचं नाव मीच ठेवणार, तुम्ही त्याचं नाव ठेवा. कोणाचं? जो गाईला मुलगा झाला त्यांनी सांगितलं मी त्याचं नाव ठेवतो. मग त्याचं नाव ठेवलं महाराज गौकर्ण महाराज. काय नाव ठेवलं? गौकर्ण. आणि याचं नाव ठेवण्यात आलं धुंदुकारी. पण गौकर्ण हा फार पंडित होता, हुशार होता, साधक अवस्थेत राहत होता. मात्र धुंदुकारी फार विचित्र निघला. कधी कधी आपण दोष महाराज मायबापाला देतो. पोरग जर वाईट निघलं, कोणाच मायबापाला वाटत नाही की माझं पोरग वाईट निघावं, बरोबर आहे? कोणतेच मायबापा असतात ते अट्टहास करतात, पोराला शिकवण्याचं काम करतात, पण त्याच्या पदरामध्ये काय पडेल हे देव जाणे, लक्षात ठेवा. तसं हा फार विचित्रपणा करू लागला. एवढा विचित्र वागत होता महाराज, एवढा विचित्र वागत होता की बापाला बोलायचा, नको नको ते बोलायचा, धन मागायचा. बापाने जर धन नाही दिलं तर कधी कधी मोठ्याने आरडायचा. एवढंच नाही, धावायचा. आणि शेवटी बापाला, त्या आत्मदेव ब्राह्मणाला सर्व आठवलं. देवा, ज्यावेळेस मला पुत्र नव्हता ना, ती अवस्था बरी होती रे देवा. ऐका लक्षपूर्वक आहे. पण आता पुत्र असून सुद्धा मला हे असं वाटते की हे झाला कशा करता. वाईट वाटलं गुरुजी त्याला. बस मला जगायचं नाही आता, ही अशी संतती नसलेली बरी. त्यावेळेला तो घरातून निघून गेला आणि गौकर्णाची भेट झाली. गौकर्णाची भेट झाल्यानंतर सांगू लागले, बाबा काय झालं तुम्हाला, एवढे निश्चिंत तुम्ही विचारमध्ये का? अरे काय तुझा भाऊ निघाला. मग ज्यावेळेस मला पुत्र प्राप्ती नव्हती त्यावेळेस वाईट वाटायचं, पण आता तो एवढा विचित्रपणा करतो की मला घरात थांबू सुद्धा वाटत नाही. याला आमच्या गुरुजीने गौकर्ण कथा सांगितली, लक्षपूर्वक ऐका. त्यावेळेस गौकर्ण महाराज सांगू लागले, बाबा संसारच वाईट आहे. तुम्हाला त्या संत महात्माने सांगितलं होतं, काही सांगितलं होतं की टेन्शन घ्यायचं नाही. मूल जर नसलं ना तर टेन्शन घ्यायचं नाही. कधी कधी वाटते मला, कोणाला मूल नसलं तर आपल्याला लेकरू का नाही, पण ते लेकरू चांगलं निघलं तर बरं वाटतं. सांगू लागले, जगाच्या पाठीवर कोणीच कोणाचं नाही. चांगला मुलगा निघला तर आनंद वाटतो, तो जर मुलगा दारुड्या व्यसनी निघला तर माणसाला कर्मच सुद्धा नाही. म्हणजे नातं कुठपर्यंत आहे सांगू लागले, कोणी कुणाचं नाही. नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती
घे सोय रे